तर माइंडसेटवरती कसं काम झालं पाहिजे? माइंडसेट म्हणजे काय? माणसाला सगळ्यात जास्त सवय कसली असते? कामं टाळण्याची. आज हां, नाही, हां, उद्या हां. करू, उद्या नाही, परवा करू. आत्ताच कशाला करायला हवं? तासाने करू, 2 तासाने करू आणि मग अशाने ते काम होतच नाही. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आढळली की मग ग्रॅटिट्यूड. ह्याच्यामध्येच ग्रॅटिट्यूड येतो का? हे ब्रह्मांड आपल्याला जे आपण विचार करतो ना, त्यावर तो काम करतो. तुम्ही ते नाही मिळवत जे तुम्हाला हवंय. मॅनिफेस्टेशन करायचं ज्याला असेल त्याने आधी त्यावर 100% विश्वास ठेवला पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? दुसऱ्याचे उणी-दुणी काढत बसण्यापेक्षा तेवढा वेळ जर सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर लावला, स्वतःच्या कमतरता शोधण्यात लावला आणि स्वतःला ॲक्सेप्ट केलं की आपण इथे चुकतो आहोत, तर 100% तुमची प्रगती होणार आहे. ही मोबाईलची स्क्रीन आहे माझी. आता मी माझा डिस्प्ले पिक्चर ठेवलाय. तर बरेच जण पैशांचा हे ठेवतात, चित्र ठेवतात, इमेजेस ठेवतात किंवा मर्सिडीजचा ठेवतात, काही गाड्यांचा ठेवतात. तर फक्त या मोबाईलवरती ठेवल्यानं पण आपल्या लाईफमध्ये काही मिरेकल्स घडतात. तुमचा माइंड जिथे स्थिरावतो तिथून तुमची प्रगती सुरू होते. तिथून पैसा तुमच्याकडे यायला लागतो. जर तुमच्याकडे पैसा यावा वाटत असेल तर आधी त्याला धन्यवाद द्यायला शिका जे आहे त्याला. या गोष्टींमध्ये स्विचवर्ड्स काम करतात का? हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. अमर भोसले या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण अनेक पॉडकास्ट पाहत असता, परंतु आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता. आज आपण अशा गेस्टसोबत चर्चा करणार आहोत. माइंड कोचिंग, NLP, मॅनिफेस्ट आणि व्हिज्युअलायझेशन हे काय आहे आणि हे कसं वर्क करतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर कविता मॅम यांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये भेटूया. मॅम, तुमचं अमर भोसले या शोमध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार आणि धन्यवाद. मनापासून आभार थँक्यू मला मॅम. बोलावल्याबद्दल. मॅम, खूप दिवस झाले तुमची वाट बघतो आमच्या शोवरती आणण्यासाठी, पण प्रयत्न कुठेतरी कमी पडत होते आणि आज यशस्वी झाला. भरपूर दिवसापासून प्रयत्न चालू होते आणि एकंदरीत म्हणजे म्हणतो ना आपण की बघत असतो की मॅडम आल्या पाहिजेत पॉडकास्टला वगैरे, आणि तो आज साक्षात्कार होतो. त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून स्वागत. तुम्ही Thank you, आलात sir. आणि तुम्ही व्यक्त होचाल ही आशा बाळगतो. तर मॅम, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्ही मॅनिफेस्ट कोच आहे आणि लोकांना योग्य गाईडन्स देता की पैसा कसा अट्रॅक्ट करायचा किंवा आपल्याला आवडती गोष्ट आपण कशी अट्रॅक्ट करतो. पण याच्या पहिल्या अगोदर येतो तो आपला माइंडसेट मॅम. तर माइंडसेटवरती कसं काम झालं पाहिजे? माइंडसेट म्हणजे काय? माइंडसेट म्हणजे तुम्ही केलेला विचार आणि तुम्ही इम्प्लिमेंट केलेल्या गोष्टी. ओके. जेही तुमच्या मनामध्ये आहे, हां. ते तुम्ही कसं मांडता आहात आणि कसं रिॲक्ट होत आहेत एखाद्या सिच्युएशनला बघून, दॅट इज युअर माइंडसेट. ओके. समजा तुमच्याकडे पैसे कमी आहेत, तर तुम्ही त्या हं. गोष्टीवर कसं रिॲक्ट होत आहेत. तुमच्याकडे फॅमिली सपोर्ट नाहीये, तर तुम्ही त्या गोष्टीवर कसे रिॲक्ट होत आहेत. आयदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. येस. बरोबर? बरोबर. राइट. ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. हं, हं, हं. ओके. सो हे ज्या वेळेला तुम्हाला कळतंय तुमचं, तो आपला माइंडसेट असतो. मग तो एकतर ग्रोथ असेल, एकतर लॅक असेल, एकतर स्केअरसिटीचा असेल, एकतर सक्सेसचा असेल किंवा अबंडन्सचा असेल. ओके. तो ग्रोथ तो माइंडसेट हा कंप्लीटली तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. माणूस तुमच्याकडे विचार घेऊन येत असतो. मग त्याचा लॅक ऑफ माइंड कुठे होत असतो मॅम? तुम्ही आता एवढे दिवस अभ्यास करता आणि एवढे दिवस 12 वर्ष, 10 वर्ष तुम्ही याच्यामध्ये आहे. तर लॅक ऑफ माइंड माणसाचा कुठे होतो? प्रोकास्टिनेशन. हां. माणसाला सगळ्यात जास्त सवय कसली असते? कामं टाळण्याची. आज नाही, हां, हां, उद्या हां. करू, उद्या नाही, परवा करू. आत्ताच कशाला करायला हवं? तासाने करू, 2 तासाने करू आणि मग अशाने ते काम होतच नाही. बरोबर. आणि यामुळे काय झालंय, की आळस वाढला आहे हो. आणि कामं करणे हा जो पार्ट आहे, हा थोडा एकदा हार्श कामं करायची किंवा मग काहीच करायचं नाही असा झालेला आहे. राइट. आणि मग तो आळस आपल्यामध्ये असल्यावर आपण कामं व्यवस्थित करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सक्सेस मिळत नाही हवा त्या फील्डमध्ये. जर तो मिळवायचा असेल तर प्रोकास्टिनेशन सोडावं लागेल. कन्सिस्टन्सी राहिलेली नाहीये. पेशन्स संपलेले आहेत. खूप लवकर आणि क्विक मनी स्कीम पाहिजे. क्विक हं. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स हव्यात. क्विक सगळा रिझल्ट्स मॅनिफेस्ट व्हायला हवेत. असं होत नाही. बरोबर. रिझल्ट्स मॅनिफेस्ट करायचे असतील तर तुमच्यात पेशन्स हवे, तुमची कन्सिस्टन्सी हवी, प्रोकास्टिनेशन नकोय. सगळ्यात मोठं आणि सगळ्यात दुश्मन असेल कोणाचं माणसाच्या ग्रोथचं, प्रगतीचं, तर ते प्रोकास्टिनेशन आहे. बरोबर. तर तुम्ही जर गोष्टींची टाळाटाळ केली, तर त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. मग तो माइंडसेट बनत जातो आणि तुम्ही हवं ते मिळवू शकत नाही. आता मॅनिफेस्टवरून आठवलंय, की मी बऱ्याच सक्सेसफुल लोकांचे इंटरव्ह्यूज पाहतो किंवा सक्सेसफुलची डेफिनिशन पाहतो. मग तुमच्या मते सक्सेसफुल म्हणजे काय? ज्याचे 4 कोपरे अलाईन आहेत. हां. 4 कोपरे म्हणजे काय? आपल्या आयुष्याचे 4 महत्त्वाचे पिलर. ओके. कुठले आहेत तर ते हेल्थ, करियर, रिलेशनशिप, मनी. जर तुम्ही खूप श्रीमंत असाल तरी मी तुम्हाला सक्सेसफुल म्हणणार नाही. जर तुम्ही
फॅमिली तुमची व्यवस्थित असेल फक्त आणि पैसा नसेल तरी मी तुम्हाला श्रीमंत म्हणणार नाही. हां, थोडाफार कमी असेल तर ठीक आहे. पण जर त्यांची गरजा पूर्ण करण्या एवढा पण नसेल, हं, 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 हं. तर यू आर नॉट सक्सेसफुल. तुमचं करिअर व्यवस्थित चाललेलं नाहीये, तुमचे भांडणं होत आहेत, तुम्हाला कलीग्स समजून घेत नाहीये, तुमचा माइंडसेट वेगळाच झालेला आहे. यू आर नॉट सक्सेसफुल. व्हेन यू आर सक्सेसफुल, व्हेन यू अलाइन ऑल द थिंग्स टुगेदर, राइट. देन यू आर सक्सेसफुल. तुम्ही सक्सेसफुल होतात म्हणजे काय, की तुम्हाला चारही कोपरे जे आहेत, हे 4 पिलर जे आहेत आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे. कारण आपण पैसा कमवू, तो कुणासाठी? आपल्यासाठी. आपल्यासाठी. पण आपला आनंद सेलिब्रेट करायला आपल्याला कोण लागतं? फॅमिली. फॅमिली. आणि आपण पैसा कमवून कोणासाठी कमवणार आहेत? आपल्या मुलांसाठी, मुलांसाठी. आपल्या पालकांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या राइट. लाईफ पार्टनरसाठी. आणि बरोबर. जर त्यांच्यासोबतचं तुमचं रिलेशनच व्यवस्थित नसेल, तर त्या पैशाला अर्थ आहे असं मी म्हणत नाही. सर्वात कारण महत्त्वाचा पॉइंट आहे हा. तुम्ही ज्यावेळेला सक्सेसफुल होतात, तर तुम्हाला एकट्याला आनंद सेलिब्रेट करता येत नाही. त्यावेळेला तुम्हाला लोकांची गरज लागते. आणि मग जर ते मनापासून व्हावंसं वाटत असेल, तर तुम्हाला आधी तुमचे रिलेशन तेवढे मेंटेन ठेवायला पाहिजे. तुमचे मित्र-मैत्रिणी असू दे, तुमचा लाईफ पार्टनर असू दे, तुमचे आई-वडील असू दे, कुणीही असू दे. आयदर युअर कलीग्स ऑर युअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑर युअर एम्प्लॉईज ऑर धिस सोशल फॅमिली. या. एव्हरीथिंग. सगळे लोकं आपल्या लाईफमध्ये इम्पोर्टंट रोल प्ले करत असतात. कुणालाही दुखवून आपल्याला काय मिळतंय? नथिंग. काहीच नाही. परंतु आनंद मिळतो काहींना, कुणाला तरी दुखवून, की हां, मी त्याला बोलून टाकलं. मी बोलून मोकळे झाले. बट त्याच्याने त्यांना काही फरक पडला नाही विशेष. बरोबर. परंतु तुमची अलाइनमेंट रॉंग झाली सगळी. हां. मग ज्यावेळेला आपण समजून घेतो, की हे आपले 4 बाजू आहेत आणि त्या सगळ्या सिक्युअर आहेत. यू आर सक्सेसफुल. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आढळली, की मग ग्रॅटिट्यूड. मग ह्याच्यामध्येच ग्रॅटिट्यूड येतो का? हो. हां. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? हं. तुम्ही आभार मानणं. कुठल्याही गोष्टीसाठी आभार मानणं. बरोबर. जर तुमच्याकडे पैसा आहे, हां. समजा कमी आहे, पण आहे. काही लोकांकडे तेवढाही नसतो. तुम्ही त्याला आभार माना. थँक यू म्हणा युनिव्हर्सला, देवाला, तुम्ही ज्यालाही मानत असाल त्याला थँक यू म्हणा, की आज तुमच्या 2 वेळचा जेवणाचा प्रश्न नाहीये. हं. तुमच्याकडे गाडी आहे. तुम्ही तुमचं घर व्यवस्थित चालवत आहेत. तुमचे बरोबर. लव्ह वन्स खुश आहेत. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करत आहेत. तुम्ही समाजामध्ये एक मानाचं काहीतरी स्थान आहे. कोणी तुम्हाला नाव ठेवत नाहीये. तेवढा पैसा तरी तुमच्याकडे आहे आणि तेवढाही नसला तरी पण थँक यू म्हटलं पाहिजे. हं, हं, कारण हं. म्हटल्याने येणार आहे. हे युनिव्हर्स तुमच्याकडून पैसा मागत नाही, की तुम्हाला राइट. पैसा दे आणि मग मी तुला पैसा देईन. तर हे युनिव्हर्स तुमच्याकडून काय मागतं, की तुम्ही त्याबद्दल कसं व्यक्त होतात. त्याने निर्माण केलेल्या या सृष्टीवर तुम्ही किती प्रेम करतात. त्या ओके. लोकांची किती काळजी घेतात. तो ग्रॅटिट्यूड सगळ्यात महत्त्वाचा आहे. एखाद्या भुकेल्याची तुम्ही भूक भागवतायत का? तहानलेल्याची तहान भागवतायत का? एखादा विचाराने कमकुवत झालेला आहे, तर त्याला उभारी देतायत, की त्याला अजून खड्ड्यात घालतायत. या सगळ्याचं टिपण असतं आणि त्यावरून तुम्हाला जे हवंय ते मिळत असतं. मॅम मग ही ब्रह्मांड आपल्यासाठी काम कसं करतं? हे ब्रह्मांड आपल्याला जे आपण विचार करतो ना, त्यावर तो काम करतो. तुम्ही ते नाही मिळवत जे तुम्हाला हवंय. हां, तुम्ही जे हां. आहात ते तुम्ही मिळवत असतात. बरोबर आहे की बरोबर, नाही? बरोबर. लाइक अट्रॅक्ट लाइक हं. म्हणजे काय? जे तुम्ही आहात ते तुम्ही मिळवतात. जे तुमच्याकडे आहे ते तुमच्याकडे येणार आहे. भलेही मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे, चुकीचं किंवा बरोबर. मी त्या खोलात जाणार नाही. परंतु जे तुमच्याकडे येतंय ते तुम्ही मागितलेलं आहे. हं, मग ते हं, हं. कॉन्शियसली असू दे किंवा सबकॉन्शियसली सबकॉन्शियस असू असू दे. दे. परंतु ते तुम्ही मागितलेलं आहे आणि म्हणून ते तुमच्याकडे येतंय. राइट. कुणीही आपला फेल्युअर मागत नाही. हां. कुणीही आपल्याकडे पैसा नसावा असं मागत नाही. कुणीही राइट. आपल्याला त्रास व्हावा, आपली फॅमिली आपल्याला सोडून जावी असं मागत नाही. परंतु 99% पीपल या गोष्टी फेस करतात आणि परत देवालाच दोष न देतात, की देवा तुझ्यामुळे सगळं आहे. असं काही नाहीये. तुमच्या विचारांमुळे आहे. तुम्हाला पाहिजे आहे, की तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यासोबत असावा. तुमची फॅमिली हॅपी असावी. तुमच्याकडे भरपूर पैसा असावा. तुमचे रिलेशन मेंटेन असावे आणि विचार काय करतायत? कसं मेंटेन राहील? राहील की नाही? नाही. कसं होईल? कसं होईल? काय होईल? इतके डाऊट, इतके डाऊट आणि मग जे तुमच्या मनात आहे ते मॅनिफेस्ट होतं. हं. धिस युनिव्हर्स नोज युअर फीलिंग्स, नॉट युअर वर्ड्स. राइट. ओके. तुम्ही जे फील करतात ना, ते तुम्हाला मिळतं. ओके. तुम्ही जे बोलतात ते मिळत नाही. जे फील करतात, जे टच होतं, हं. फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स जे तुमचे टच होतात, ते तुम्हाला मिळत असतं. तुम्ही आत्ता एक उच्चार केला सबकॉन्शियस आणि
या गोष्टींचा. तर मॅम पॉवर ऑफ सबकॉन्शियस हे मी बुक रिसेंटलीच वाचलं. त्याच्यामध्ये याचा सिद्धांत दिला होता. मग पॉवर ऑफ सबकॉन्शियस आणि तुमचा याच्याशी काय कनेक्टिव्हिटी आहे? आणि द रहस्य म्हणतो आपण, द सिक्रेट बुक. तर या बुकचं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडचं आणि तुमचं नातं कसं आहे? मलाही तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. खूप क्लोज नातं आहे. हां. जे लोकं बिगिनर्स आहेत, ओके. ज्यांनी नवीनच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा शब्द ऐकलाय, तर ते पहिल्यांदा 100% त्यांनी द सिक्रेट वाचलेलं असेल, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वाचलेलं असेल. त्यामध्ये सगळे सिक्रेट्स दिलेले आहेत. लाईफ सिक्रेट्स दिलेले आहेत, आपण असं म्हणू शकतो. जसं आपल्या भगवद्गीतेत सगळं ज्ञान दिलेलं आहे ना, हं. ते ज्ञान फक्त त्या अमेरिकन लोकांनी मांडलेलं आहे. बरोबर. जे सिद्धांत तुम्हाला त्या बुक्समध्ये बघायला मिळतील ना, ते हं. सगळे आपल्या गीतेत आहे. आपल्या भगवद्गीतेत आहे. ओके. जसं की एनर्जी फक्त ट्रान्सफॉर्म होते. हं, म्हणजे हं, आपण हं. मरतो म्हणजे काय होतं, की आपला आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात शरीरात फक्त जातो. प्रवेश करतो. हो. तेच तिथे सांगितलंय, की एनर्जी फ्लोज एव्हरीवेअर फ्रीली. राइट. सगळीकडे एनर्जी फ्रीली फ्लो होते. ओके. बरोबर आहे की नाही? मग हं. आपल्या भगवद्गीतेत दुसरं काय सांगितलेलं आहे, काहीच नाही. की माणूस जन्माला येतो आणि मृत्यू पावतो. तर त्याचं फक्त शरीर विलीन होतं. आत्मा अमर आहे आणि तो हं. फक्त शरीर बदलतो. त्याचप्रमाणे ही एनर्जी आहे. ओके. एव्हरीथिंग इज एनर्जी. राइट. हवा एनर्जी आहे, पाणी आणि एनर्जी एनर्जी आहे, आहे. पृथ्वी एनर्जी आहे, हे युनिव्हर्स एनर्जी आहे. आपण एनर्जीने बनलेलो आहोत. मग जर सगळ्या गोष्टी एनर्जीने बनलेल्या आहेत, तर मग ती एनर्जी फक्त ट्रान्सफॉर्म होते. मग गुड और बॅड हे तुमच्या विचारांवर आणि तुमच्या वागण्यावर अवलंबून असतं आणि तुम्ही काय काम करत आहात त्यावर सुद्धा ते डिपेंड असतं आणि त्या पुस्तकांमध्ये छान असे संदर्भ दिलेले आहेत. खूप छान. आणि ते जर तुम्ही वाचलं, तर एखाद्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळेल, की लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्यासाठी कसं वर्क करतं. पण फक्त पुस्तक वाचून लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकता येत नाही, नाही. हे खरंच आहे. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार आहे. जर तुम्हाला तुमची लाईफ 360 डिग्री चेंज करायची असेल, तर 100% तुम्हाला ते शिकावं लागणार आहे. जसं आपण डिग्री घेतो. डॉक्टर, इंजिनिअर, ॲक्टर बरोबर आहे की नाही? काहीही आपल्याला व्हायचं असेल, तर आपण 4 वर्षाची, 5 वर्षाची डिग्री घेतो. बरोबर. का? तर आपल्याला पैसा कमवायचा आहे, सेटल व्हायचं आहे, नाव कमवायचं आहे, समाजात एक सुजाण नागरिक म्हणून वावरायचं आहे. यासाठी आपण शिकत असतो. तसंच आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय मॅनिफेस्ट केलं पाहिजे, कसे आपले विचार असले पाहिजेत. आपण कसं निगेटिव्ह व्हायचं नाहीये. निगेटिव्हिटीचे जरी क्लासेस घेतले जात नसले, तरी 99% निगेटिव्हिटी आहे. मग त्याला जर टॅकल करायचं, तर ते कसं करायचं हे शिकावं लागणार आहे. विथआऊट लर्निंग इट विल नॉट हॅपन इन युअर लाईफ. राइट. तुमच्या लाईफमध्ये उगाच्या उगाच बदल नाही होणार आहे. फक्त एक पुस्तक वाचून आणि इम्प्लिमेंट करून बदल होत नाही. तर कन्सिस्टंटली ते शिकावं लागतं. आणि कन्सिस्टन्सीच एवढी लॅक आहे, की आता मी सकाळी तासभर शिकवलं तरी दिवसभरातनं 95% निगेटिव्ह विचार तुम्ही करणारच सुरुवातीला तरी राइट, राइट. म्हणजे एवढी भरलेली आहे, तर मग ते काढण्यासाठी सुद्धा प्रॉपर वेजने, प्रॉपर मेथड्सने, प्रॉपर टेक्निक्सने जावं लागतं. तुम्ही आता मेथड्सचा यूज केला. मला तुमच्याबद्दलही थोडंसं जाणून बुजून विचारावसं वाटतंय किंवा ऑडियन्सला सांगावं वाटतंय, की तुम्ही एवढ्या दिवसांपासून क्लासेस घेता. ठीक आहे. एवढ्या दिवसांचा अनुभव आहे तुमच्याकडे. मग अशी काही एक केस स्टडी असेल तुमच्या क्लासच्या माध्यमातून ती आम्हाला सांगण्यासारखी असेल, ती सांगितली तर बरं होईल. तुम्ही मला प्री पॉडकास्टच्या अगोदर म्हणजे पॉडकास्ट चालू व्हायच्या अगोदरच तुम्ही एक गोष्ट सांगितली होती एका डॉक्टरांबद्दल. तर ती माझ्या ऑडियन्सला सांगितली तर खूप बरं होईल मॅम. त्यांना काहीतरी डॉक्टर इम्पॅक्ट होईल. रुपाली म्हणून आहेत. हां. एम-डी आयुर्वेदिक आहेत. राइट. त्यांचं 6 महिन्यापूर्वी खूप मोठं ऑपरेशन झालं. 2 महिन्यापूर्वी सॉरी. ओके. तर फायब्रॉइड काहीतरी होतं त्यांना आणि ते ऑपरेट झाल्यावर ते स्वतः डॉक्टर असून डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं होतं, की 6 महिने तुम्ही बेडवरून उठू शकणार नाहीत. सगळ्या हालचाली त्यांच्या बंद. बरं. पहिला पॉडकास्ट ज्यावेळेला त्यांनी बघितला, हॉस्पिटलमध्ये होत्या. नंतर 8 दिवसांनी माझा मास्टर क्लास होता, जो की फ्री असतो ओके. बऱ्यापैकी. हं. हॉस्पिटलच्या बेडवर झोपूनच त्यांनी माझा मास्टर क्लास केला. त्यांना ओह! श्वास घेताना सुद्धा पोटात दुखत होतं, इतका त्यांना त्रास होता. बापरे! त्यानंतर त्यांच्याजवळ पैसे नव्हते. कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करायला लावलेत आणि त्यांनी क्लासला ॲडमिशन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 5:30 ला उठून ती लेडी त्या बेडवरूनच माझे क्लासेस करत होती. असा 8 दिवस त्यांनी बेडवर झोपूनच क्लासेस केले. त्यानंतर मात्र 8व्या दिवशी त्यांना त्यांचा क्लू मिळाला आणि त्या जाग्या झाल्या आणि त्यानंतर त्यांनी रोज बसून 15 दिवस माझं लेक्चर. सेशन अटेंड केलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना, की 6 महिने तुम्ही बेडवरून उठूच शकणार नाही. उठून बसल्या,
आणि मिरॅकल म्हणजे महिन्याभरात ते 2 किलोमीटर चालायला लागले. जे की डॉक्टरांनी सांगितलं होतं, की इम्पॉसिबल आहे, हे मिरॅकलच आहे. सो मग हा काय आहे? बरोबर. हा माइंडसेटच आहे. हो. तुमचं शरीर तुम्ही रिपेअर करता. सर्जरीज करतो आपण. आपला हात मोडला, पाय मोडला, की आपण प्लास्टर बांधतो. तर हं. प्लास्टरमध्ये जादू नाहीये. जादू ही तुमच्या हातातच आहे, तुमच्या शरीरात आहे. त्या ईश्वराने ऑलरेडी त्याला रिपेअर करण्यासाठी खूप सेल्स आहेत, ज्या रोजच्या रोज रिपेअर होत असतात, चेंज होत असतात. आणि ओके. त्यांच्या पेशंट्सला सुद्धा बेस्ट रिझल्ट येतायत आणि मेडिसिन सुद्धा त्या हाताने बनवतायत. ओह माय गॉड! तुम्हाला क्लिप ॲड करायची असेल, तर मी व्हिडिओ सुद्धा देऊ शकते, की नाही, तुम्ही ते नक्कीच. ॲड करू शकता. मॅम म्हणजे विचारही नाही करू शकत एवढे त्यांच्या लाईफबद्दल मिरेकल्स घडले. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर लोकं पाहत असतो आणि आपण काही लोकांना सजेस्ट पण करत असतो. मग योग्य वेळ कुठला आणि मॅनिफेस्ट करण्याची ताकद कुठली किंवा तयारी कुठली असावी माणसामध्ये आणि कसं करावं महत्त्वाचं म्हणजे? मॅनिफेस्टेशन करायचं ज्याला असेल, त्याने आधी त्यावर 100% विश्वास ठेवला पाहिजे. जसं हं. आपले आई-वडील आपले गुरु आहेत, हां. आपले सृजनकर्ते आहेत, तसं आपल्याला सृजन करणारा जो परमात्मा आहे, त्याने आपल्यात भरपूर शक्ती भरलेल्या आहेत. आपल्यात शक्ती नसती तर आपण चालू फिरू शकलो नसतो. आपण बरोबर. डोकं चालवून एवढं सगळं विश्व निर्माण केलं वाढवलं असतं. नसतं. अ, नवनवीन गोष्टींचा शोध लावला नसता. जर हं. लावलाय म्हणजे तुम्हाला देवाने काय दिलेली आहे? बुद्धी दिलेली बुद्धी दिली आहे. आहे. त्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. आणि 100% फेथ ठेवला तर तुम्हाला त्या गोष्टी मॅनिफेस्ट होणार आहेत. त्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय, की हं. तुमचा दृढ विश्वास असणं स्वतःवरती. स्वतःवरती आणि ह्या विश्वावर, की हे असं घडू शकतं. हां. त्यानंतर तुमचे विचार अलाइन असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे विचारांची जुळवाजुळव करावी न लागता हं. तुम्हाला 100% सांगता आलं पाहिजे, की हे असं-असं आहे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला ग्रॅटिट्यूड देता आला पाहिजे. व्हिज्युअलाइज करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय, की हे आपल्याला मिळवायचंय. जसं निकोलस टेस्ला आहेत, त्यांनी कार बनवली. आधी त्याचं डिझाइन बनवलं ना. हो. विदाऊट डिझाइन ते करू शकत होते का? नव्हते. नाही. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. आधी तो डोक्यात आला. राइट. मग तो त्यांनी कागदावर उतरवला आणि मग तो सत्यात आला. हं. फोन आला. आधी बटनाचा होता, पण तरीही तो डोक्यात आला. हो. नंतर मग ते स्मार्टफोन झाले. लॅपटॉप पहिला आपला जो कॉम्प्युटर होता, तो तुम्हाला माहिती आहे, की एवढा मोठा कॉम्प्युटर असायचा आणि मग त्याला वेगळा सीपीयू हे ते सगळं. त्यानंतर मग लॅपटॉप आले, स्मार्टफोन्स आले, नोटपॅड्स आले. खूप गोष्टी आपण इन्व्हेंट केल्या. म्हणजे आपण अपग्रेड होत राहतो. जसं आपण अपग्रेड करतो आपल्या गॅजेट्सला, तसं आपण स्वतःसुद्धा अपग्रेड होणं गरजेचं आहे. राही. नवनवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. स्वतःला त्या फ्लोमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि तो फ्लो कसा असणार आहे, जर या सगळ्या गोष्टी ज्या कॉम्प्युटरने बनवलंय, ते सुपर कॉम्प्युटर तुमच्याकडे आहे. हं. आणि जर सुपर कॉम्प्युटर तुमच्याकडे आहे, तर त्याचा वापर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी केला पाहिजे. ना की याचं त्याचं बोलण्यामध्ये, कोण काय करतंय, याच्यामुळे माझी प्रगती खुंटली, ती व्यक्ती अशी बोलली. गरजच नाहीये. हं. दुसऱ्याची उणी-दुणी काढत बसण्यापेक्षा तेवढा वेळ जर सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर लावला, स्वतःच्या कमतरता शोधण्यात लावला आणि स्वतःला एक्सेप्ट केलं, की आपण इथे चुकतो आहोत, तर 100% तुमची प्रगती होणार आहे आणि बरोबर आहे. मॅनिफेस्टेशन तुमच्यावर वर्क करणार आहे. आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःचा ठाम विश्वास स्वतःवर असला पाहिजे आणि मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आपोआप तुम्हाला गोष्टी मिळत जातील. हं. मॅम व्हिज्युअलायझेशन आपण या मॅनिफेस्टवरती बोललो. मग व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्ट हे दोन्ही एकच आहे. पण व्हिज्युअलायझेशन कसं होतं माणसाला आणि कशा रीतीनं पुढे गेलं पाहिजे त्यानं? आता जसं जसं तुम्ही सांगितलं, की फोनचं उदाहरण दिलं, म्हणजे मग पेपरावरती दिलं, मग साक्षात्कार झाला किंवा सत्यात उतरलं. मग व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपले जे स्वप्न आहेत ते सत्यात उतरवणं, हां. पिक्चर बघणं, त्याचं क्लिअर पिक्चर बघणं, की ओके. मला काय हवंय? गाडी हवी आहे. हं, मग कुठल्या रंगाची हवी आहे? हं. व्हाईट कलरची. कुठल्या ब्रँडची हवी आहे? Mercedesची. कुठली सीरीज हवी आहे? Q7 हवी आहे? Q6 हवी आहे? कुठल्या शोरूममधून आणणार आहेत? किती करोडची आहे? हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे ना आधी. ओके. त्यावेळेला तुम्ही ती गाडी घेऊ शकणार आहात. घर घ्यायचं आहे, कुठल्या अपार्टमेंटमध्ये पाहिजे? कितव्या मजल्यावर हवं? किती BHK हवं? घरात किचन कुठे असला पाहिजे? डायनिंग एरिया कुठला असला पाहिजे? तुमचा लिव्हिंग रूम कसा असला पाहिजे? फर्निचर कसं असलं पाहिजे? तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट करताय तुमचं. तुम्हाला जॉब हवा आहे, कुठल्या कंपनीत हवा आहे? बिझनेस ग्रो करायचा आहे. कसला बिझनेस आहे? किती लोकांमध्ये स्टार्टअप करत आहात? त्या बिझनेसला लागणारे टूल्स तुमच्याकडे काय-काय आहेत? कसं सुरू करणार आहात? कुठल्या तारखेपासून करणार आहात? क्लायंट बेस काय असणार आहे? म्हणजे हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज केलं,
तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत आहात. म्हणजे तुम्हाला माहिती असणं, तुमच्याकडे तुमची ब्लूप्रिंट तयार असणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. हो, बापरे! मॅम आता सर्वात म्हणजे इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे ही मोबाईलची स्क्रीन आहे माझी. आता मी माझा डिस्प्ले पिक्चर ठेवलाय. तर बरेच जण पैशांचा हे ठेवतात, चित्र ठेवतात, इमेजेस ठेवतात किंवा Mercedesचा ठेवतात, काही गाड्यांचा ठेवतात. तर फक्त या मोबाईलवरती ठेवल्यानं पण आपल्या लाईफमध्ये काही मिरेकल्स घडतात का? 100% माझ्या स्क्रीन सेव्हरला बघाल तर मी आय अर्न 30 30 लॅक्स लॅक्स पर पर मंथ. मंथ मी येस. लिहिलेलं आहे. हां, ठीक आहे. मी तेवढे अर्न करते. आता त्याच्यापेक्षा जास्त झालंय समजा. परंतु हां. आपण असं म्हणू शकतो, की जे तुमच्या डोळ्यांना परत-परत दिसतं, ते सत्यात उतरतं. मग तुम्ही ठरवायचंय, की तुमच्या डोळ्यांना काय दाखवायचंय. दॅट इज बेस्ट रेमेडी टू हो, हो. फुलफिल युअर ड्रीम्स. मग आता वॉलेट पण बरेच जण वापरतात. मग वॉलेटची पद्धत कशी असली पाहिजे? किंवा वॉलेट आपण म्हणतो सॉरी, आपण म्हणतो की वॉलेट गिफ्ट नाही घेतलं पाहिजे कोणाकडून किंवा वॉलेट दिलं नाही पाहिजे कोणाला गिफ्ट. तर ह्या गोष्टी मला थोडं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. तुम्ही बऱ्याच वर्षापासून याच्यामध्ये आहे तर. हां, हे सगळे माहीतच आहेत सर. असं हां. कुणाला द्यायचं नाही, कुणाकडून काही घ्यायचं नाही, असं काही नसतं. बरं. तुम्ही कुठल्या श्रद्धेने समोरच्याला देतायत, समोरचा कुठल्या श्रद्धेने घेतोय, हे महत्वाचं आहे. ते दिलं नाही पाहिजे. देऊन न देऊन तुम्ही पैशांनी भरून तर देणार नाही आहात ना ते. नाही, नाही. किंवा एवढं महागही नसतं, की समोरच्याचा अख्खा खिसा रिकामा होईल. मग कशासाठी हेजिटेट व्हायचंय? ठीक हं. आहे. तुम्ही ते तुम्ही पॉकेट वापरा, वॉलेट वापरा किंवा खिशात पैसे ठेवा. पैसे ठेवणं महत्वाचं आहे स्वतःजवळ. आता काय झालेलं आहे, सध्या आपण सगळेच ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन्स करतो. ट्रान्झॅक्शन करतो. हो. तर मनीला ग्रॅटिट्यूड देणं होतच नाही. पैसा हं. प्रत्यक्षात तुमच्याकडे नसतोच. येण्याच्या नसतो. आधी 10 वाटा त्याच्या तुम्ही तयार करून ठेवलेल्या असतात. कसा तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल? नॉट पॉसिबल. सर्वात महत्वाचं आहे हे. आता पैशावरून आठवलं, की तुमचे बरेच पॉडकास्ट पाहिले मी आणि तुम्हालाही फॉलो करतो. पैसे मोजण्याची खरी ट्रिक कुठली? पैसा प्रॉपर मोजणं खूप महत्वाचं आहे. हां. बऱ्याचदा लोकं हसतात, म्हणतात, की पैसा मोजण्याचं काय स्किल आहे? हं, परंतु हं. पैसा ज्यावेळेला तुम्ही मोजता त्यावेळेला त्याला स्पर्श करतात. हं. त्याला टच करतात, त्याला फील करतायत ओके. आणि त्याच्याकडे प्रेमाने बघतायत, त्याच्याशी बोलतायत, त्याच्याशी गप्पा मारतायत. ज्या पैशांमुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सगळं मिळत आहे. आज तुम्ही आहात ते फक्त मनीमुळे आहात. हे नाकारता येणार नाही. जर पैसा नसला तर कुठलीच नाती तुमची सुदृढ होत नाहीत. नाहीत. मग जर नाती तुमची सुदृढ पैशामुळे आहेत, 2 वेळचं जेवण तुम्ही पैशामुळे जेवत आहेत, समाजात मानाचं स्थान पैशामुळे आहे. प्रत्येक एक गोष्ट पैशामुळे जर तुम्हाला मिळत आहे, तर त्याबद्दल ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. आणि ते ग्रेटफुल असण्यासाठी पैसा तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि त्याला प्रॉपर मॅनेज करणं आणि प्रॉपर मोजून ठेवणं, कपाटात व्यवस्थित खणामध्ये ठेवणं, पॉकेटात व्यवस्थित ठेवणं, हातात घेतल्याबरोबर सुद्धा पैसे न उडवता ते व्यवस्थित फोल्ड करून मोजणं हे गरजेचं आहे. कारण पैसा ही एनर्जी आहे अगेन. जर मनी एनर्जी आहे, तर त्याला फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही जसं त्याच्यासोबत नातं घट्ट कराल, त्याप्रमाणे ते तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ओके. सो मग पैसा जर तुमच्याकडे यावा असं वाटत असेल आणि तो टिकावा असं वाटत असेल, तर पहिल्यांदा त्याला थँक यू म्हणायला शिका. फर्स्ट पहिल्यांदा थँक यू. तो आहे त्या स्वरूपात त्याला ॲक्सेप्ट करायला शिका. कमी, जास्त, श्रीमंत, गरीब असं काहीच नसतं. तुमचा माइंड जिथे स्थिरावतो, तिथून तुमची प्रगती सुरू होते. तिथून पैसा तुमच्याकडे यायला लागतो. जर तुमच्याकडे पैसा यावा वाटत असेल, तर आधी त्याला धन्यवाद द्यायला शिका, जे आहे त्याला. जे आहे त्याला धन्यवाद द्यायचाच नाहीये आणि नको त्या गोष्टी पाहिजे आहेत, तर त्या मिळणार नाहीत. बरोबर. मॅम मी आता तुम्ही जसं श्रीमंत एक उच्चार केला ना, म्हणून आठवलं मला आता क्वेशन, की आपण बघत असतो, की सामान्य माणूस राहतो. श्रीमंत श्रीमंत होत जातो. मिडल क्लास राहतो किंवा गरीबच राहतो. अशा गोष्टी भरपूर आहेत. मग ह्याच्यामध्ये काय मिरेकल्स चेंज होतात, की श्रीमंत एकदमच श्रीमंत होत जातोय आणि गरीबच राहतोय. ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? तुम्ही बघत असाल, जे हं, लोकं आज मोठे झालेले आहेत हं. पैशांनी किंवा सगळ्याच गोष्टींनी. त्यांचं सराउंडिंग बघितलं आहे का तुम्ही? म्हणजे बॅकग्राऊंड नाही म्हणू शकत आपण. पण ते कुठल्या लोकांसोबत राहतात? मोठे कशा श्रीमंत. श्रीमंत लोकांसोबत राहतायत. त्यांचे विचार तसे झालेले आहेत. ते हं, तसे हं. पुस्तक वाचत आहेत. ते स्वतःला वेळ देत आहेत. स्वतःला अपग्रेड करत आहेत. नवनवीन गोष्टी रोज शिकत आहेत. खूप बरोबर. गोष्टी गेन करत आहेत. त्यांच्या क्षेत्रातलं नॉलेज गेन करत आहेत. म्हणून ते श्रीमंत आहेत. कुणीही 2 नंबरचे व्यवसाय करून बोटावर मोजण्या एवढे लोकं जरी श्रीमंत असतील, तरी सुद्धा खरा श्रीमंत, खरे एंटरप्रेन्योर्स हे खूप मेहनती असतात.
त्यांनी मेहनत घेतलेली असते, त्यांनी सर्व्हे केलेला असतो, त्यांनी स्वतःला अपग्रेड केलेलं असतं, त्यांनी स्वतःचं नॉलेज गेन केलेलं असतं, वाढवलेलं असतं. लोकांपर्यंत क्वालिटी गोष्टी पोहोचवण्याचा त्यांचा आग्रह असतो, त्यावर ते प्रयत्न करत असतात आणि रिच माइंडसेटच्या पीपलसोबत ते राहतात. मी म्हणत नाही की पैशाने श्रीमंत असला पाहिजे, परंतु विचाराने श्रीमंत असलेल्या माणसासोबत मैत्री करा. जो की तुम्हाला कुठेही डिमोटिव्हेट करणार नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली, एखादा प्रस्ताव सांगितला, तर त्याला तो आनंदाने स्वीकारेल आणि तुम्हाला प्रोत्साहन देईल. जो माणूस 10,000 कमवतोय, त्याला जर तुम्ही सांगितलं की मी 10,00,000 कमवणार आहे महिन्याला, तर तो तुम्हाला हसणारच आहे. पण खरोखर जो 1,00,00,000 कमवतोय महिन्याला, त्याला जर सांगितलं की मी 10,00,000 कमवेल, तर तो तुम्हाला अजून आयडिया देऊ शकतो. म्हणून अशा लोकांच्या कम्युनिटीमध्ये जा थोडे दिवस. श्रीमंत व्हायचं असेल, तर मग मित्र सोडावे लागणार आहेत थोडे दिवस. हं. 4-6 महिने तुम्हाला स्वतःवर खूप काम करावं लागणार आहे. बरोबर. स्वतःच्या पब्लिक स्पीकिंग स्किल्सवर काम करावं लागणार आहे. राइट. तुम्ही कसे बोलता, तुमचा टोन कसा आहे, तुम्ही समोरच्याला किती रिस्पेक्ट देता, समोरच्याकडनं किती रिस्पेक्ट गेन करत आहात, तुम्ही तुमच्या कामावर 100% फोकस्ड आहात का? तुम्हाला त्यातलं सगळं नॉलेज आहे का? हे चेक करावं लागेल. तुम्हाला वेळ बघून काम करावं लागणार नाहीये किंवा वार बघून काम करावं लागणार नाहीये. जर श्रीमंत व्हायचं असेल, तर तुम्हाला फक्त काम करावं लागणार आहे आणि ते सुद्धा स्मार्ट वर्क. नॉट हार्ड वर्क आय टोल्ड यू. स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. म्हणजे लाईफमध्ये जे मिळवायचं आहे ते तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. जसे बरोबर. की श्रीमंत लोकं करतात. राइट. स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. हं. कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता काम करता येणं गरजेचं आहे. जर राइट. तुम्ही प्रत्येकाचा विचार करत बसलेत, तर तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. नाही. मग मनाची श्रीमंती कुठे येते मॅम ह्याच्यामध्ये? मनाची श्रीमंती ही आपण विचारांमधून आता एखादा भाजी विक्रेता आहे. हां. त्याच्याकडे आपण गेलो. आपण 10 गोष्टी विकत घेतल्या. आपण बार्गेनिंग बरोबर. पण केली. तरी सुद्धा तो आपल्याला कढीपत्ता तरी फ्री देणार. हं. ₹2-5 कमी करणार. बरोबर. आपल्याला ते ₹2-5 कमी करण्याची गरज नाहीये. तरी सुद्धा आपण तिथे भांडून कमी करतो किंवा सांगून कमी करतो. तरी सुद्धा तो आपल्याला फ्री ऑफ काहीतरी गोष्ट देतो. ही राइट. त्याच्या मनाची श्रीमंती झाली. एखाद्या गरीब व्यक्तीकडे आपण गेलोत. हं. म्हणजे पैशाने गरीब आहे असं. आणि तरी सुद्धा तो तुम्हाला कुठे ठेवू, कुठे नको त्याच्याकडे बसायला चेअर नाही तरी तुम्हाला आसन टाकून बसवणार. हं, 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 हं. तुमची तुम्हाला काय हवं नको ते बघणार, तुम्हाला चहा, कॉफी करणार, तुम्हाला काहीतरी खायला आणणार, ही त्याची मनाची श्रीमंती झाली. आणि अशी व्यक्ती श्रीमंत होतात. जसं ए-पी-जे अब्दुल कलाम हे बरोबर. पैशाने जरी श्रीमंत नव्हते, तरी सुद्धा ते ज्या बॅकग्राऊंडमधून आले होते, त्यांच्या घरातले संस्कार एवढे छान होते, की त्यांनी काय केलं, आज प्रेसिडेंट होते ते हो. भारताचे. बरोबर. मग ते काही श्रीमंत घरातनं आले होते म्हणून प्रेसिडेंट झाले का? नाही. नाही. आपले नरेंद्र मोदीजी आहेत. श्रीमंत होते का? नव्हते. परंतु माइंडसेट श्रीमंत होता. मॅम आत्ता आपण मनाच्या श्रीमंतीवरती बोलत होतो. मग या गोष्टींमध्ये मला एक जाणून-बुजून असं क्लिक झालं, की याचा पर्पज काय मग या मॅनिफेस्टचा सगळ्या गोष्टींमध्ये? मॅनिफेस्टेशनचा पर्पज असा वेगळा काही नाहीये. तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवणं हे हां. मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काम आहे. आम्ही तेच काम करतो, की तुम्ही जेही स्वप्न बघितलेले आहेत, ते प्रत्यक्षात कसे उतरवू शकतात ओके. आणि ते सत्यात कसे आणू शकतो. हं. सत्यात येण्यासाठी काय-काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत. त्यानंतर काय-काय टेक्निक्स आहेत, ज्या यूज करून जो सक्सेस तुम्हाला 4 वर्षात, 5 वर्षात मिळणार आहे, तो वर्षभरात मिळेल आणि जो वर्षभरात मिळणार आहे, तो महिन्या 2 महिन्यात मिळेल. अशा खूप टेक्निक्स आहेत, ज्या की आपण मॅनिफेस्टेशनमध्ये शिकतो हं, आणि हं. त्या इम्प्लिमेंट केल्यानंतर 100% तुम्ही काय होऊ शकता? श्रीमंत होऊ शकतात आणि सक्सेसफुल लाईफ जगू शकतात. आपण पहिल्यांदा सक्सेसफुलचं घेतलं होतं. मग सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा बिझनेसमॅन जे पण करतात लोकं, ते मॅनिफेस्टवरती खूप जास्त बिलीव्ह करतात. येस. मी ऑब्झर्वेशन पण केलं त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याशी रिलेट करतो बऱ्याच गोष्टी. तर बिझनेसमॅनच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट आणि व्हिज्युअलायझेशन किती काम करतं मॅम? 100% काम करतं. हं. मॅनिफेस्टेशन असू दे, व्हिज्युअलायझेशन असू दे. आपण बरेचसे बिझनेस पर्सन्स बघितलेले आहेत. हो. ज्यांच्या लाईफमध्ये खूप प्रमाणात सक्सेस आलेला आहे. मग राइट. तो सक्सेस एका दिवसात येतो का? नाही. नाही. तो त्यांनी खूप दिवसांपासून व्हिज्युअलाइज केलेला असतो. हां. त्यावर ट्रस्ट असतो आणि कोणीतरी मेंटॉरशिप त्यांनी घेतलेली असते, ज्यांच्याकडून ते शिकत असतात. डायरेक्टली कोणीही श्रीमंत होत नाही. त्यासाठी स्टेप्स आहेत. त्यासाठी त्या गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला बिझनेस कसा ग्रो करायचा याचं प्रॉपर नॉलेज घ्यावंच लागतं. जर तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज नसेल आणि काहीतरी टाकून बसलात, तर तो बिझनेस ग्रो होत नाही. नाही. झालं तर अजून नुकसानच होतं. कारण आपण बघतो, आपण आपल्या मुलांना स्कूलला पाठवतो. कशासाठी पाठवतो? आपण घरी तर सगळं शिकवू शकतो ना. बरोबर. तरी आपण मुलांना स्कूलला पाठवतो का? त्यांनी शिकण्यासाठी. प्रॉपर शिकावं, गाईडन्स प्रॉपर मिळावा आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये बेस्ट करावं.
हं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके. बिझनेस ग्रो करण्यासाठी तुमच्याकडे ब्लूप्रिंट तयार असणं गरजेचं आहे. सर्व्हे झालेला पाहिजे, मार्केट माहिती असणं गरजेचं आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ग्रोथच्या, बिझनेस ग्रोथच्या, ज्या राइट. आपण आपल्या पेड कोर्सेसमध्ये शिकवत असतो. 100% तुम्ही एक उद्योजक बनू शकतात, जर माझ्या क्लासला जॉइन झालात तर. कारण तुम्ही उद्योजक कसं बनायचं आणि किती बारीक गोष्टींपासून किती मोठ्या गोष्टींपर्यंतचा विचार करायचा, हे सगळं आपण त्यात शिकवत असतो. कारण कुणीही उठून मोठा श्रीमंत किंवा उद्योगपती बनत नाही. छोट्या सुई एवढ्या गोष्टीपासून तर डोंगरा एवढ्या गोष्टींपर्यंत त्यांना सगळं शिकावं लागतं आणि त्यानंतर माणूस श्रीमंत होतो. बरोबर. मॅम बिझनेसवरून एक आठवलं, की जसं तुम्ही आत्ता मला पॉडकास्टच्या अगोदर काही क्लिप्स दाखवल्या, सक्सेसफुल झालं तर. मी आवर्जून ऑडियन्सला सांगू शकतो, की बिनधास्तपणे तुम्ही मॅडमचा क्लास घ्या. रिझल्ट म्हणण्याच्या ऐवजी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच मिरेकल्स घडतील आणि तुम्ही नक्कीच पुढे जाचाल. ही मी हमी देतो. कारण मी युजुअली बिलीव्ह ठेवत नाही काही गोष्टींवरती, म्हणजे मॅनिफेस्टवरती ठेवतो, पण अशा येस, कोर्सेसवरती वगैरे. डेफिनेटली. पण तुम्ही जे व्हिडिओज दाखवले ना, त्याच्यानंतर मला खरंच बिलीव्ह बसला. ॲक्चुअलमध्ये माझी इच्छा झाली, की मी तुमच्याकडे कोर्स करावा म्हणून. नक्कीच, नक्कीच. आपण आता 4 दिवसापूर्वीच पुण्यात आपण आता मोठा इव्हेंट घेतला हो, आहे. हो, हो. तर फक्त भारतातनं नाही तर भारताबाहेरून सुद्धा माझे स्टुडंट्स आलेले होते. जसं टेक्सास, ऑस्ट्रेलिया, मालदीव्स, वमन इथून सुद्धा लोकं होते आणि ते एका दिवसाच्या सेमिनारसाठी एवढ्या दुरून पुण्यात आलेले होते. ओह पण माय इतके गॉड! इनसाइट्स त्यांना भेटले त्या दिवशी, की ते म्हटले, की "मॅम पुढचे प्रोग्राम्स 2 दिवसाचे ठेवा." म्हणजे हं. एवढा ट्रस्ट आहे आणि लोकांचा ट्रस्ट मिळवणं इज नॉट अ जोक. जोक. त्यांना तेवढे रिझल्ट्स मॅनिफेस्ट झाले आहेत म्हणून लोकं येतायत आणि 100% लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. फक्त तुम्ही जसं आपण म्हणतो की नाही, की देवाकडे सरेंडर होतो. हं, तसं तुम्ही या हं. युनिव्हर्सला सरेंडर झालं पाहिजे. हं. विश्वास ठेवला पाहिजे. जसं एक रोपटं आपण लावतो आणि त्या रोपटाचं झाड होतं, पण ते बरोबर. लगेचच्या लगेच होत नाही. त्याला पाणी, खत-पाणी घालावं लागतं. आपण बाळ जन्माला येतं, तर त्याला आपण चालण्यापासून, बोलण्यापासून, खाणं-पिणं सगळं शिकवत असतो. बरोबर आहे की नाही? राइट. त्याचप्रमाणे हे आपल्याला युनिव्हर्स सगळे अ, अनुभव देत असते. आनंदी, दुःखी, सुखी, चूक, बरोबर. त्यातनं शिकून त्या अनुभवातनं आपण जसे-जसे पुढे जाऊ, त्याप्रमाणे आपलं लाईफ मॅनिफेस्ट होत असतं. माझ्याकडे ज्योती राठोड म्हणून एक लेडी आहे. तिच्या ओके. सासूबाई डायलिसिसवर होत्या. हां. सो डायलिसिसवर असताना त्यांनी मला फोन केला, की "मॅम आम्हाला त्यांना पुढे त्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये बघायचं नाहीये." सो त्यांनी प्रेयर केली होओपोनोपोनोची आणि एक 4च दिवसात त्यांचा डायलिसिस रिव्हर्स झाला आणि त्या आता घरी आहेत आणि व्यवस्थित आहेत. आता सेमिनारला त्या सगळ्या आलेले होते मला भेटण्यासाठी. त्यामुळे मला इतकं लगेच आठवलं. मॅम म्हणजे विचार नाही करू शकत तुम्ही जो बेड रेस्टवरती मॅम होत्या त्यांना ठीक केलं या प्रेनं. येस. परत आत्ताचे एक्झाम्पल नेक्स्ट लेव्हलचे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल आणि म्हणण्याच्या ऐवजी एका दिवसात 1.5 करोड मॅनिफेस्ट झालेले आहेत. वैशाली गायकवाड म्हणून एक लेडी आहे माझ्याकडे. त्यांना त्या रिअल इस्टेटचा बिझनेस करतात. त्यांना एका डीलमधून 1.5 करोड एका दिवशी मिळाले. म्हणजे असं आहे, स्तब्ध, की फक्त स्तब्ध. तुमचे विचार बदलल्यानंतर किती तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडतात हं. आणि हे एक्झाम्पल रिअल आहेत. तुम्ही सगळे बघितलेले आहेत. हो. ठीक आहे. माझ्याकडे व्हिडिओज आहेत. लोकं आहेत जे प्रत्यक्ष तुमच्याशी बोलू शकतील. म्हणजे एवढा ट्रस्ट आहे. का आहे? कारण त्यांनी ते मिळवलं आहे. हं. त्यांनी त्या गोष्टी ॲक्युरेट. केल्या आहेत. पण ब्लाइंडली तुम्हाला जे मेंटॉर तुमचा सांगतो ते करा. माझ्याचकडे शिका म्हणून माझा आग्रह नाहीये. पण जर तुम्हाला खरंच लाईफमध्ये मिरॅकल हवे असतील, तर तुम्ही ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण बरोबर. अर्धवट ज्ञान काहीच कामाचं नसतं. ते अजून अधोपतनाकडे नेतं माणसाला. हं, 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 जर हं. तुम्हाला असं वाटत असेल ना, की मॅनिफेस्टेशन खरोखर आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज वर्क करतात, तर ते शिकणं गरजेचं आहे. अर्धवट ज्ञान घेऊन 4 व्हिडिओज बघून कोणीही श्रीमंत होत नाही किंवा योग्य मार्ग मिळत नाही. बरोबर. त्यासाठी शिकणं, कन्सिस्टंटली काम करणं आणि ते करवून घेणं गरजेचं आहे. राइट. मॅम 2 गोष्टी आवर्जून विचाराव्याशा वाटतात मला. या गोष्टींमध्ये स्विच वर्ड्स काम करतात का? डेफिनेटली करतात. कोणत्या आहेत ते? म्हणजे आमच्या समजा ऑडियन्ससाठी. मनी आहे, हां. फ्रिक्वेन्सी आहे, ओके. परत आपण टाईम म्हणू शकतो. हं. आपण परत अजून हेल्थ म्हणू शकतो, वेल्थ म्हणू शकतो. कंटिन्यू तुम्ही जर हे शब्द म्हणत राहिलात, तर हे तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स मॅनिफेस्ट करायला मदत करतात, की हेल्थ आहे, वेल्थ हेल्दी आहे, वेल्दी आहे, क्रिएटिव्ह आहे, ओके. अबंडन्स आहे, ओके. फ्रिक्वेन्सीज आहेत, व्हायब्रेशन स्ट्राँग आहेत.
हे शब्द तुमच्या लाईफमध्ये नक्कीच मिरॅक्युलस मॅनिफेस्टेशन आणू शकतात किंवा लाईफचा ट्रॅक चेंज करू शकतात. पैसा आकर्षित करण्याचे टिप्स. पैसा आकर्षित करण्याच्या बऱ्याच टिप्स आहेत. हां. पण ज्यांना असं वाटतंय, की आपल्या लाईफमध्ये पैसा यावा, तो हं, टिकावा, हं, तर पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड मनीला हं. आणि त्यानंतर ते लिहिणं, की तुम्हाला एवढी-एवढी अमाउंट मिळालेली आहे. बरोबर, बरोबर. तर तुम्ही 369 मेथड एक आहे ती करू शकतात. सकाळी 369 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा सेम सेंटेन्स लिहायचं, की माझ्या अकाउंटला 10 करोड आलेले आहेत. माझ्या अकाउंटला 10 लाख आलेले आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ. हां, 3 वेळा. म्हणजे हं. हा निकोलस टेस्लाचा लॉ आहे. ओके. त्यांनी यूज केलेला आहे. 369 मेथड खूप प्रभावी आहे. ज्यांना डिटेलमध्ये शिकायचे असेल, माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे. Instaला आहेत. बघू शकता. नक्कीच मॅम आणि ऑडियन्सला मी हां आवर्जून आणि सांगतो. 21 डेज करायचं आहे ते. 21 दिवस. हां आणि विथआऊट फेल कुठेही कधीही चुकवायचं नाहीये. मॅम म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला. मी 4-5 गोष्टी म्हणजे ऑब्झर्व्ह केल्या तुमच्या बाबतीत. तुमची आणि माझी एनर्जी कदाचित मॅच होते. त्यामुळेच मी एवढं बोलतोय. युजुअली मी एवढ्या पॉडकास्टमध्ये जास्त बोलत नाही. पण तुम्ही त्या गोष्टी सांगितल्या आणि तुमच्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमच्याकडे जे क्लायंट्स आहेत, त्या क्लायंटचे फीडबॅक्स बघितले. त्यानंतर तर मी स्तब्ध झालो आणि आत्ता 1-1.5 करोडचं तुम्ही ऑन कॅमेरा जे सांगितलं, नो वर्ड्स मॅम. आणि थँक तुम्ही यू. जे कार्य करताय ना, ते खरंच नेक्स्ट लेव्हलचं आहे. जो म्हणतो ना, की सामान्य माणसालाही मी श्रीमंतीकडे नेण्याचा मार्ग निवडलाय आणि तो तुम्ही करताय. त्याबद्दल तुमच्या टीमला माझ्याकडून, अमर भोसले टीमकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. थँक यू सर. तुम्ही आलात, माझ्या चॅनलला व्यक्त झालात त्याबद्दलही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो मॅम. खूप खूप मनापासून आभार. थँक यू सो मच. मला एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत. त्यांच्या लाईफमध्ये थोडाफार का बदल असेना जर मी करू शकले, तर मी स्वतःला भाग्यवान समजते. नक्कीच. थँक यू. तुम्हाला कसं वाटलं इथं आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल? खूप छान वाटलं. एनर्जी खूप छान आहे. टीम मस्त आहे. व्हायब्रेशन स्ट्राँग आहेत आणि तुम्हाला सुद्धा सर्व्हिंग आवडतं. म्हणजे राइट. लोकांना देण्यासाठी तुम्ही पण उत्स्फूर्तपणे अ, पुढे पुढाकार घेत आहात. त्यासाठी खरंच खूप छान वाटलं. मला अगदी असं वाटलंच नाही, की मी पहिल्यांदा आलेली आहे. बेस्ट वाटलं. खूप थँक थँक यू मॅम. पण मी आजपासून तुमच्यापासून मी माझ्या पॉडकास्टमध्ये एक सेगमेंट चालू करतोय, की मी तुम्हाला काही वर्ड्स देईन, म्हणजे 3 वर्ड्स देईन. एक-एक वर्ड्स करून त्या वर्ड्सला तुम्ही व्यक्त व्हा. म्हणजे थोडक्यामध्ये रॅपिड फायर टाइपमध्ये आहे. तर मी तुम्हाला पहिला वर्ड्स देतो, मॅनिफेस्ट. एव्हरीथिंग. दुसरा शब्द आहे अनसक्सेसफुल हू कंप्लेंट्स. जे कंप्लेंट करतात. आणि तिसरा आहे स्वतः तुम्ही. आय एम सक्सेसफुल. थँक यू सो मच मॅम. तुम्ही आलात आणि अमर भोसले या शोला व्यक्त झालात. त्याबद्दल मी मनापासून व्यक्त. खूप खूप आभार. थँक यू सो मच. तर मित्रांनो, तुम्हाला कविता मॅमचा पॉडकास्ट कसा वाटला? तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनिफेस्ट कसं काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? आपला माइंडसेट कसा असावा? या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत आणि त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काही एक्झाम्पल्स पण दिले आहेत त्यांच्या स्टुडंटचे. तर तेही तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया कविता मॅमसोबत नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि कसं आहे माहिती आहे का, मी तर स्वतःहून म्हणजे मी एवढा थोडक्यामध्ये सांगतो, की मी एवढे चेंजेस बघितलेत ना आता ऑन कॅमेरामध्ये खूप काही चेंजेस दाखवले मॅमने. तर मीही हा क्लास जॉइन करतोय मॅम. ऑन कॅमेरा सांगतो तुमच्याकडे. थँक यू सो मच. आणि तुम्हालाही ऑडियन्सला कोणाला क्लास जॉइन करायचा असेल, तर तुम्ही मॅमचा जॉइन करू शकता. त्याच्या काही डिस्क्रिप्शन म्हणजे त्यांच्या काही डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.